5 षटकांचा मॅच आहे आणि इथे आपण पाहू शकाल शेखर किणी आहेत तोडफोड ग्रुपचे सदस्य आणि आता या स्पर्धेचे गुणलेखक. मॅचला सुरुवात होईल. प्लीज प्रेक्षक तुम्हाला विनंती करतो की आपण बाउंड्री रोपच्या थोडंसं मागे उभे राहा. इथे आपण पाहू शकाल अमर पाटील लाईव्ह डिजिटल स्कोरर, तदनंतर श्री जतीन किणी बहाडोली, तदनंतर अनुराग चव्हाण ब्रँड ऑफ कमारे, एका बाजूला बहाडोलीचा गोडवा जतीन किणी आणि कपिल पाटील. अमर पाटील आहेत. कालच्या परवाच्या दिवसात त्यांचा जागमाता रावळे संघ क्वालिफाय झाला. सासूरवाडीतला संघ त्यांना खऱ्या अर्थाने आनंद गगनात मावेनासा होता. मॅचला सुरुवात होईल. यस, पहिला बॉल प्रणय पाटील यांचा. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच केलाय आणि प्रणय पाटीलचा समाचार घेतलाय फुलरलेनच्या बॉलचा. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटला, दन 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 करत सीमा रेषा पार. 4. फान या नावानं मात्र ज्याला टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती एक वेगळी ओळख मिळाली तोच विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. पहिला बॉल रिव्हर्स स्वीप, तदनंतर पॅडल स्वीप, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात, जिथे मिळणार सिंगल. एका बाजूला भार्गव पाटील, वसई विरार प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज राहिलेला खेळाडू. आत्मविश्वास खूप जास्त आता उंचावलाय त्याचा, कारण ज्याने नुकताच मागे झालेली स्पर्धा विरार वसई अगदी पिंजून काढले. ज्या अनुषंगाने भार्गव पाटील यांना आपण पाहतात. एका बाजूला विशू सुप्रीमो मध्ये मॅन ऑफ द सिरीज कार याही खेळाडूने घेतलंय. विश्वनाथ जाधव बॅड पॅच आणि गुड पॅच क्रिकेटमध्ये 2 स्टेप असतात, ज्यामध्ये तुम्ही चांगल्या फॉर्म मध्ये जात असता त्यावेळेला तुमची वाहवा होत असते. ज्या वेळेला तुमचा कठीण काळ असतो त्यावेळेला तुम्हाला जो संघ नाव देतो, जो संघ तुम्हाला संघामध्ये जागा देतो, खेळून पुढे घेऊन जातो, अगदी त्यातलेच विश्वनाथ जाधव बॅड पॅच मधून पुढे आले आणि आज गोल्डन टच मध्ये आहेत. भार्गव पाटील यांच्यासाठी मात्र प्रणय पाटीलचा हा बॉल अगदी खोलवर टप्पाचा आणि त्या बॉलचा समाचार तिथे नाही घेता आला. आज ओपन क्रिकेटनं सर्व सफाळे नगरी दुमदुमली गेली. आज पालघर पासून विरार पर्यंत, विरार पासून बोईसर डहाणू पर्यंतचे प्रेक्षक या मॅच कडे जोडले गेले. खऱ्या अर्थानं ही शिवनेरी चषकाची एक वेगळी ओळख आहे. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल मध्ये 5 धावा. प्रणय पाटील द टायगर राईट हँड ओव्हर द स्टम्प्सने बॉलला घेऊन आलेत. खोलवर टप्पाचा बॉल याही वेळेला होता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला मात्र फील्ड करतील. सिंगलच्या व्यतिरिक्त तिथे काही नाही. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 6 आहेत. सध्या 5 षटकांचं मॅच आपण पाहता, ज्यामध्ये मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी. विश्वनाथ जाधव वसई धानिवचा एक ब्रँड खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती एक जबरदस्त क्रिकेटपटू म्हणून विश्वनाथनं अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली. तेच आहेत स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल रिव्हर्स स्विच, फुलर लेनचा बॉल, दिशा से भटके तो पडेंगे फटके. या वेळेला पुन्हा एकदा बॅट स्विच केली आणि बॉल चाललाय उलटा फुलटा स्ट्रोक. 4. तो मॅच इथे मात्र अतिशय सुंदर जबरदस्त गीतांची मेजवानी. पीके साऊंड, सुभाष कदम अँड डीजे कॅन्डी देखील जोडले गेलेत आता अगदी रात्रीच्या सत्रामध्ये. प्रणय पाटीलचा पुढचा बॉल. इथे पंचांकडे मागणी केली, परंतु तिथे जर आपण तपासून पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. बॅटचा संपर्क झाला असावा, ज्या अनुषंगाने पंचांनी त्या अपीलला ग्राह्य नाही धरलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, ज्यामध्ये 2 चौकार असताना धावसंख्या 10 देखील आल्या. 5 षटकांचं क्रिकेट आपण पाहताय. एका बाजूला वीर तानाजी पारगाव आणि त्यांच्या विपक्षात अतुल 11 हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आज ऑल इंडिया ओपन हे क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया पीके साऊंड.
हे मात्र थोडेसे मी म्हणेन की मागडे साबित ठरले ॲज कम्पेअर पहिल्या मॅचसाठी. पहिल्या मॅचमध्ये जी गोलंदाजी केली, 2 फुलर लेनचे बॉल आले, त्यावेळेला रिव्हर्स स्विच केला विश्वनाथ. काला तुफान आपल्याला पाहायला मिळतात टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. या नावानं खूप जास्त प्रसिद्धी त्यांना मिळाली आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला 4 बॉल आणि 9 वरती खेळतात, एका बाजूला आपण पाहतात 2 बॉल मध्ये 1 वरती भार्गव पाटील, मृदुल पाटील. एडवन एक्सप्रेस आपल्याला बघायला मिळतील. मृदुल मॅन ऑफ द सिरीज रॉकी ग्रुपची स्पर्धा. कोलबट टप्पाचा बॉलला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अल्केश गायकवाड. थोडी झाली चुकी आणि चुकीचं भुगतान, बॉल सीमा रेषा पार. भार्गव पाटील नावाचा 4. गवसाडी हा बॉल थोडासा आखूट टप्प्याचा आणि ज्यामध्ये गती थोडीशी एक्स्ट्रा दिली. भार्गव पाटील साठी हा बॉल थोडासा कठीण राहिला. एक चौकार खेळल्यानंतर तुम्ही स्कोर कार्डला पुढे कसं नेता हे महत्वाचं असतं, परंतु यावेळेला भार्गव पाटील यांनी त्या चौकाराचं महत्व विशेषतः त्यांना मांडता आलं नाही. एका बाजूला विश्वनाथ जाधव, तोही एक जबरदस्त फॉर्मात असलेला खेळाडू आहे, त्याला स्ट्रायकिंग एंडला कसं आणता येईल याच्याकडे देखील तुमचा एक वेगळा दृष्टिकोन असायला हवा. ऑन साइडला बॉलला बिटवीन द गॅप क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना त्यांच्या मधोमध बॉल चाललाय. ब्रदर स्पोर्ट्स या बॅनरला सलामी देणारा आलाय चौकार. 4. संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर छावा चित्रपटानं थैमान घातलं. शंभूराजांनं या महाराष्ट्राच्या मातीसाठी कसा तो त्याग केला, त्या सर्व गोष्टी लक्ष्मण उतेकर आणि बाळा पाटील यांनी मात्र तो चित्रपट आणला आणि तदनंतर खऱ्या अर्थानं प्रत्येक हिंदू बांधवांचे डोळे खोलले गेले की ज्या पद्धतीनं आपल्या शूर युगपुरुषांनी काय केलंय. डॉट बॉल येतोय, 4 बॉलचा खेळ झाला, 18 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार मृदुल पाटीलचा राहिला थोडासा हाफ ट्रॅकर बॉलला केलं पुल आणि पुल झालाय सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6. खर्च केल्या. दुसऱ्या षटकात मृदुल पाटील 5 बॉल मध्ये 14 धावा खर्च करतात. पुन्हा एकदा राऊंड डिस्टन्सने आलेत मृदुल पाटील. याही वेळेला आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब, सर्वाधिक सुंदर, अप्रतिम डाव्या हाताच्या फलंदाजाचा पुल. युवराज सिंगची जणू काही आठवण. चेंडू सीमारेषा पलीकडे. 6. लागली शिवनेरी चषकाची एक जबरदस्त रजनी, ज्या रजनीकडे संपूर्ण सफाळेकर खऱ्या अर्थाने आपण पाहतायत नितेश केणी दंचारवरने या स्पर्धेला जोडले जातात. हॅट्रिक जर विकेट घेतली तर मित पटेल, मनीष किणी यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
मित पटेलसाठी इथे कॅश प्राइज लागलं जातं. आता पाहूया हॅट्रिक घेतली जाईल का. धावसंख्या फलकावरती 30 आहेत. 15चा एव्हरेजनं 30 धावा. इथून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मित पटेल गुजरात की खुशबू. गुजरातवरनं हे खेळाडू दाखल झालेत. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल विश्वनाथ शफल झाले होते. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर आले, वाईड लाईन वरती आले होते, परंतु गोलंदाजानं देखील तिथे त्यांना फॉलो केलं आणि त्यांना त्या पद्धतीने गोलंदाजी देखील केली. विश्वनाथसाठी तो बॉल थोडासा कठीण राहिला. एका बाजूला आपण पाहतात 31 धावा धावफलकावरती 22चे संकेत आले. 8 बॉलमध्ये 21 धावा. भार्गव पाटील वसई विरारचा एक दिग्गज खेळाडू आणि तो सध्या आपल्याला बघायला मिळतोय. 8 बॉल 21 धावा. 5 बॉलमध्ये विश्वनाथ जाधव. करंट रन रेट 14.31 चा सध्या चाललाय मैदानाच्या आत. मित पटेल गुजरातवरनं का म्हणून आम्ही शिवनेरी चषकामध्ये दाखल झालोय, तर या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाच्या करंडकापर्यंत आम्हाला पोहोचायचं. ज्या अनुषंगाने चाललेली भानगड, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण खाऊन जाणार भाव, येणाऱ्या काळात सर्व गोष्टी तुमच्या समोर क्लिअर होतील. क्रिकेट रसिकांचा अथंग जनसमुदाय आणि ज्यामध्ये शिवनेरी चषकाची ही अगदी सुवर्ण अशी रजनी आपल्याला बघायला मिळते. परेश मंडप अँड डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं हे या स्पर्धेला सजवलंय. मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकाल. ऑरेंज टीम मध्ये भगवा चषक, खऱ्या अर्थानं शिवनेरी चषक, ज्या अनुषंगाने आपण पाहतात या स्पर्धेची शोभा वाढली जाते. धावसंख्या फलकावरती 31 आहेत. मित पटेल यांना आपण पाहू शकाल. डाव्या हाताच्या फलंदाजाला ओव्हर दी स्टंप्स आले आणि या वेळेला भार्गव पाटील सांगतात की मित पटेल तू गुजरातवरनं आला असेल, पालघर आमचा जिल्हा आहे आणि वसई माझा तालुका आहे, मी देखील माझ्या तालुक्याचा मॅन ऑफ द सिरीज घेणारा खेळाडू आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार. भार्गव पाटीलचा इथे जज्बा, काय कमालीची फलंदाजी. 37 धावा धावफलकावरती, ज्यामध्ये 9 बॉलमध्ये 27 धावांची झंझावाती खेळी, जी खेळी अत्यंत महत्वाची आहे सध्या वीर तानाजी पारगाव या संघाला. यावेळेला आपण पाहतो ऑफ ड्राईव्ह मध्ये बॉलला कन्वर्ट केलं. डीप मधून अल्केश गायकवाड येतील. मागच्या मॅच मध्ये ज्यांनी धावांचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं दिलं ते आता डीप एक्स्ट्रा कव्हरला डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी आहेत. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती आहे ती म्हणजेच 38. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर सध्या आतापर्यंत आपण पाहू शकाल 38 धावा धावफलकावरती आहेत आणि आतापर्यंत चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर 3. या वेळेला आपण पाहतायत पायाच्या मधून खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्लेड ऑन झालेत. बॅटची कड नंतर यष्ट्यांवरती बॉल जाऊन आदळलाय. फलंदाज विश्वनाथ जाधव विशू बॅक टू द डग आउट गॉन. मैदानाच्या आतमध्ये मॅकमिलन गोविंद दाखल झालेत. भाईंदर परिसरातील उत्तन इथून बिलॉंग करत असणारा एक जबरदस्त खेळाडू, ज्यांनी प्रतिस्पर्धी ज्या वेळेला सामना चालू होता 5 चेंडून मागे 5 षटकार ठोकले. 6वा देखील ते ठोकू शकत होते, त्यावेळेला त्यांनी प्लेस केलं आणि एक समोरचा गोलंदाज जर आपल्या समोर 6 चेंडू 6 षटकार तुम्ही सहज खेळू शकत होता, परंतु ज्याची सुरुवात होती, ज्याच्या करिअरची सुरुवात झाली होती आणि त्यांना त्यांनी सन्मान दिला असे आपण पाहतात. मॅकमिलन गोविंद एक मोठ्या मनाचे असे खेळाडू आहेत. अनेक वर्ष भाईंदर परिसरातून ज्यांनी भरपूर ओपन क्रिकेट देखील खूप हाताळलंय आणि आता डाऊन ॲट 1 साठी दाखल झालेत. कोण जिंकणार, कोण हरणार, अत्यंत महत्वाचा सामना. आजच्या दिवसातल्या, आजच्या रजनीतला शेवटचा सामना मान कोणाला मिळेल. येणारी रजनी, एका बाजूला जागमाता रावळे, एंजल 11, एंजल स्टार हा संघ वाट बघत असेल की आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. 38 लॉस ऑफ 1 विकेट्स. मॅकमिलन गोविंद. पहिलाच बॉल पॅडल स्वीप करायचा होता, गतीमध्ये परिवर्तन केलं. मित पटेलने सांगितलं एक षटकार ठोकल्यानंतर मी देखील मागे वळून बघणारा खेळाडू नाही. मित पटेलने देखील चांगला कमबॅक केला. सध्या आतापर्यंत 5 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना धावसंख्या 7 खर्च केल्या. 38 धावा धावफलकावरती आहेत. 3ऱ्या षटकाचा अगदी शेवटचा बॉल. गोलंदाज तयार.
याही वेळेला क्या बात आहे, वैविध्यता असायला हवी गोलंदाजांकडे. मॅकमिलन गोविंद ज्या वेळेला मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात होते त्यावेळेला चेंडूमध्ये वळण जास्त दिलं, फ्लाईट चांगली दिली आणि इथे मात्र आपण पाहतात सिंगलच्या सहाय्यानं 3 षटकांचा खेळ संपला. 39 धावा धावफलकावरती आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कँडी यांचं सुमधुर गीत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती राग पटेल हे गुजरातवरनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि राग पटेल हे गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. एका बाजूला आपण पाहू शकाल फलंदाज मॅकमिलन गोविंद आणि तदनंतर वसई विभागातला एक दिग्गज क्रिकेटपटू भार्गव पाटील हे सध्या या मैदानाच्या चहूबाजूला ज्यांनी टोलेबाजी केली, आसमानी स्ट्रोक खेळले आणि तिथे डिस्टन्स देखील चांगलं खेळलं ते भार्गव पाटील 10 बॉलमध्ये 28 वरती खेळतात. याच रनरेटनं पुढे आलात तर 65 5 षटकांमध्ये होऊ शकतात. गोलंदाज राग पटेल गुजरातवरनं आई खेळाडू इथे दाखल झालाय. पुढचा बॉल इथे इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न आणि मृदुल पाटील यांच्याकडनं झाली चुकी. प्रणय पाटीलला बॅकअपला देखील संधी मिळाली नाही. चेंडू अगदी जलद गतीनं मॅकमिलनचा फटका आणि धावसंख्या 4 इथे निश्चित. आपण पाहिलं मृदुल पाटील थोडेसे लेझी राहिले. त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं तो बॉल आला आणि त्या अनुषंगाने ते थोडेसे लेट झाले. धावसंख्या 43. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला मॅकमिलन शफल झाले, ऑफस्टिकला आले आणि तदनंतर राग पटेलनं इथे त्यांच्या हातखंडातील सर्वाधिक उत्कृष्ट चेंडू हाताळला. डॉट बॉल आलाय. मृदुल पाटीलनं तो चौकार जर सेव्ह केला असता तर मॅकमिलन कदाचित बाद देखील झाले असते. जर आणि तर मॅटर करत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. वेळ गेलेली पुन्हा येत नाही. ज्या अनुषंगानं जे पुढचं काही तुमच्या हातामध्ये आहे त्यावरती तुम्ही चांगलं काम करा आणि निश्चित स्वरूपात तिथून विजयाचे दरवाजे खोला. गोलंदाज तयार. याही वेळेला मॅकमिलन गोविंद यांचा बॅटचा फ्लो अगदी अतिशय जोरानं ते बॅट स्विच करतात, परंतु आपण पाहू शकाल चेंडू आणि पळीचा संपर्क होत नाही. जिथे मॅकमिलन गोविंद यांच्यासाठी थोडेसे अडचणीत हाताळलेत. 5 बॉलचा खेळ केलाय आणि 5 धावा आतापर्यंत ते खेळतात. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्या चौकाराचं महत्व विसरले. जिथे आता सलग 2 बॉल डॉट देखील आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा राग पटेल गुजरातचा एक आणखीन जबरदस्त गोलंदाज. खोलवर टप्पाचा बॉल होता. याही वेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला गॅदर तर केलं परंतु यष्टीरक्षकाकडे थ्रो करता आला नाही. यश किणी वडरई आपल्याला बघायला मिळतात. ते दर्शवत होते की किपिंग इंगला थ्रो येऊ दे, परंतु राग पटेल यांनी त्या बॉलला नाही फेकलं. 44 वरती आपण पाहतात चौथं षटक. 4 बॉलचा खेळ झालाय. दीपेश चौधरी देखील या मॅचला त्यांनी जॉईन केलं. उज्ज्वल संघ मथानेचे एक जबरदस्त असे ऑलराऊंडर, डाव्या हाताचे घातक गोलंदाज आणि तदनंतर एक उत्कृष्ट तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 44 वरती 1. एका बाजूला वीर तानाजी पारगाव आणि त्यांच्या विपक्षात खेळते ती म्हणजेच अतुल 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भार्गव पाटील खूप वेळानंतर स्ट्रायकिंग एंडला आले. मी म्हणीन मागच्या षटकात ज्या वेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला गेले तदनंतर त्यांना स्ट्राईक आता या 4थ्या षटकाच्या अगदी 5व्या बॉलवरती आली. भार्गव पाटील स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर आता मोठा स्ट्रोक खेळतील का? डगआउटमध्ये कधीपासून टाळ्या वाजलेल्या नाहीत. ज्या अनुषंगाने आता येणाऱ्या काळात भार्गव पाटील ती संधी क्रिएट करतील हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा. पुढचा बॉल. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. वेगामधून बॉलला नाही क्लिअर करता आलं. जिथे वेग जास्त होता गोलंदाजाचा राग पटेल यांचा. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती जरी चौकार आला तदनंतर आतापर्यंत त्यांनी 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. स्लॉक षटकामध्ये तुम्ही जर या पद्धतीची गोलंदाजी कराल तर राग पटेल यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ऑल इंडिया ओपन क्रिकेट आज आजमावतोय आपण, अनुभवतोय या शिवनेरी चषकाची ही जबरदस्त आठवणीत राहणारी अशी ही रजनी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. राग पटेल यांना आपण पाहू शकाल पुन्हा एकदा तयार होत आहेत. याही वेळेला मॅकमिलन गोविंद भरपूर बाहेरच्या दिशेने आला, ऑफस्टिकला आले परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क करता नाही आला. षटक संपलंय 4थ्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्डला कंट्रोल केलं. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आतापर्यंत 45 लॉस ऑफ 1 विकेट. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे.
मीडियावरती तुम्हा सर्वांना वेळ लावणारं आहे गीत. आपण अनेक रील्स देखील पाहिल्या, ज्यामध्ये आज पालघर टेनिस क्रिकेट हे इंस्टाग्रामला पेज आपण पाहू शकाल. जे पेज सध्या हँडल करतात अनुज भाग्येश राऊत ब्रँड ऑफ उमरोळी, ज्यांनी अनेक चांगल्या स्पर्धांच्या व्हिडिओ कट घेत आहेत, चांगल्या प्लेयरची फलंदाजी करतात आणि तदनंतर त्या फलंदाजांना व्हायरल करतात. अनुज भाग्येश राऊत उमरोळी निस्वार्थ भावनेनं आपल्या पालघरचं क्रिकेट कसं पुढे येईल, ज्या अनुषंगाने आपण पाहतात पालघर टेनिस बॉल क्रिकेट हे इंस्टाग्रामचं पेज आहे, ज्यावरती अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यात सध्या. यावेळेला भार्गव पाटीलचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे आलेत प्रणय पाटील, आणि प्रणय पाटील जर पुढे आले तर मग तो झेल कन्फर्म होणार. सफाळेकरांच्या टाळ्या वाजतात प्रणयच्या झेलसाठी. फलंदाज बाद गॉन. डीजे कँडी अगदी डीजे कँडी आले आणि माहोल बदलून गेला. ज्या अनुषंगाने आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती आहेत 45. मैदानाच्या आतमध्ये क्रितेश गैरत, बिरवाडीचा वंडर बॉय, बिरवाडीचा एक जबरदस्त खेळाडू. अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात, तदनंतर शॉटी क्रिकेटमध्ये एक जबरदस्त छाप, आणि तदनंतर ओव्हरआर्म क्रिकेट परिपटलावरती सध्या आपल्या नावाचा डंका, आपल्या नावाचा बोलबाला ज्या फलंदाजानं सोडलाय तोच क्रितेश गैरत बिरवाडी मधून बिलॉंग करतोय, आणि तोच फलंदाज दाखल झालाय. आणखीन इथून 5 बॉल आहेत आणि क्रितेशसाठी ते 5 बॉल पुरेसे आहेत, ज्यांना सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही. मित पटेलचा समाचार घेतील पहिला बॉल. अतिशय सुंदर पद्धतीने पहिला बॉल तर खेळलाय. हवे क्षेत्ररक्षक आहेत खाली. बॅट आणि बॉलचं कनेक्शन व्यवस्थित नाही झालं, अगदी बॅटच्या बॉटमला, आणि कॅच रितेश किणी अर्थात बबलू यांनी तो कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद गॉन. गैरत शून्यावरती बाद होत असताना इथे गोल्डन डकचा शिकार होत असताना आपल्याला बघायला मिळाले. फलंदाज निश्चित स्वरूपात क्रितेश गैरत. आमचं कॉमेंट स्टुडिओ आपल्याला बघायला मिळतात, ज्यामध्ये जतीन किणी असतील, शेखर किणी असतील, अमर पाटील असतील, डीजे कँडी असतील, मीत आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू, त्यांचं पुन्हा एकदा आम्ही करतोय स्वागत. 45 वरती 3 अशी आपल्याला स्थिती पाहायला मिळते. ऑन हॅट्रिक असतील. एका बाजूला रितेशनं कॅच टिपला, एका बाजूला प्रणय पाटील यांनी कॅच टिपला. ऑन हॅट्रिकला मीत पटेल, गुजरातचा एक जबरदस्त गोलंदाज, ज्याने सांगितलं की मी गुजरातवरनं इथे का आलोय. सफाळा नगरीमध्ये अगदी कमी वयाच्या कालावधीमध्ये मी एक चांगला गोलंदाज म्हणून का दिसतोय, त्याचं त्यांनी प्रात्यक्षिक मांडलं आज. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहू शकाल फलंदाज अक्षय गैरत आले काटाळ्यावरनं. याही फलंदाजानं भरपूर नाव कमावलं. मी पहिल्या मॅचमध्ये उल्लेख केला होता. पालघर जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे, जिथून अक्षय गैरतने क्रिकेटच्या खेळाला सुरुवात केली. आज अक्षय गैरतमुळे त्या गावाची ओळख झाली. तुमचं काम असं करा की तुमच्यामुळे तुमच्या गावाचं नाव मोठं झालं पाहिजे. याही वेळेला आपण पाहतात फटका खेळायचा होता स्क्वेअर ऑफ द विकेटला, परंतु कनेक्शन नाही करता आलं. सध्या यश किणी देखील थोडेसे पंबल झालेत. धावसंख्या इथे निश्चित स्वरूपात काय झालं मैदानाच्या आतमध्ये पंच दर्शवतील. पंचमुंदा पठाण आणि नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळतात. डिसिजन जो काही असेल तो आपल्यापर्यंत कळवला जाईल. गॉसिप चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. निश्चित स्वरूपात काय झालंय, जिथे तिसऱ्या पंचांना सजेस्ट करतात कशासाठी हा रिव्ह्यू आहे ते आम्हाला फक्त कळवा. तिसरे पंच विचारतायत पायाने जर त्या बॉलला किक केलं असेल तर तो बॉल मग निश्चित स्वरूपात पंच दर्शवतील. रिप्लेच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात त्या सगळ्या गोष्टी पाहतील. वॉर रूम मध्ये अक्षय गैरत होते, आणि जिथे जर आपण पाहिलं
अक्षय गरत त्याच्या रनिंग ट्रॅकमध्ये आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नसेल. इथे ती 1 रन तुम्हाला परिपूर्ण निश्चित स्वरूपात होताना बघायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 46. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय ज्यावेळेला अक्षय गरत होते ते बॉल चुकले तदनंतर यश किनी बीट झाले हे त्यांना समजलं, त्यावेळेला ते गोलंदाज तयार. 46 धावा धावफलकावरती आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सध्या आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सामना अटीतटीचा होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. गोलंदाज तयार. यावेळेला मॅकमिलन गोविंद यांना बॅकफुट पंच कव्हरला प्रणय दत्तात्रय पाटील आपल्याला पाहायला मिळतात. वेगवान फेकी केली परंतु 2 धावा नाही रोखू शकले. धावसंख्या 2/48 वरती धावफलक जाऊन पोहोचते. अगदी शेवटचा बॉल आता इथे बाकी असेल. पुढील होणारा सामना एका बाजूला ताई पॅकर्स पालघर आणि एका बाजूला आपण पाहतायत पालघर स्पोर्ट्स. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण प्लीज टॉससाठी रेडी राहा. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. यस किरण गुरुद्वान पोहोचलेत तिथे आणि एका बाजूला ताई पॅकर्स. तुम्हाला देखील विनंती करतोय आपण देखील रेडी राहायचं आहे. 48 वरती 3 धक्के. मी म्हणेन 5 षटकांचं क्रिकेट ॲज कम्पेअर चांगल्या धावसंख्यांचा पाठलाग इथे दुसऱ्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सफाळे स्टार्स एका बाजूला आहेत. गोरू यांनी सांगितलं की मला याचा अभिमान आहे की आम्ही 6 खेळाडू सफाळ्याचे घेऊन खेळतो. यावेळेला फटका खेळला मॅकमिलन गोविंदनं, जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल शेवट गोड केलाय मॅकमिलननं. त्रस्त होते मगासपासून बॅटवरती बॉल येत नव्हते परंतु शेवटच्या क्षणाला शंखनाद फुंकला. 52 धावा धावफलकावरती. 53 धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच अतुल 11 या संघासमोर. पाहूया आता काय होईल आणि काय बिघडेल तत्पूर्वी पुढच्या मॅचच्या टॉसकडे. एका बाजूला ताई पॅकर्स आणि एका बाजूला पालघर स्पोर्ट्स. आणि इथे ताई पॅकर्स पंकज पाटील एका बाजूला किरण गुरुद्वान हे दोन्ही नामवंत खेळाडू. SP स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर आणि पालघर एक्सप्रेस टेंभोडे गावातलं रत्न म्हणून पंकज पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. एका बाजूला सफाळे KG किरण गुरुद्वान आणि पाटील यांना पण पाहतात जिम्मी चायनीज कॉर्नरचे प्रॉपरायटर. पंकज पाटील यांचा कॉल टेल्स आणि इथे हेड्स. यस किरण गुरुद्वान टॉस जिंकलेत. योगेश गरज साहेब आपण प्लीज मुख्य व्यासपीठात विराजमान होण्याची कृपा करावी. किरण गुरुद्वान दुसरा सामना आहे. प्रतिस्पर्धी आता तुल्यबळ आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगलंच क्रिकेट होतं परंतु यावेळेला तुम्ही आता टॉस जिंकलात. तुमचा निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. मागच्या मॅचमध्ये ताई पॅकर्स या संघानं गोलंदाजीचा युनिट त्यांच्याकडे अतिशय धारदार आहे आणि त्यावरती त्यांनी तो सामना जिंकून देखील दाखवला. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल तुम्ही गोलंदाजी स्वीकारताय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? हा सामना 5 षटकांचा असेल. आम्ही त्यांना कमीत कमी थांबू. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. जास्त वेळ न घेता पंकज पाटील आपण जर टॉस जिंकला असतात तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच घेणार होतो. मनासारखी बॅटिंग मिळते. त्यांनी म्हटलं की कमीत कमी धावा 5 षटकं 40-45. तुम्ही बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? एक 50 पर्यंत पोहोचू. आज बाहेरचं क्रिकेट तुम्ही भरपूर खेळता. आज पालघरमध्ये नाईट क्रिकेट आपल्या सफाळा नगरीमध्ये या स्पर्धेचं मॅनेजमेंट तुम्ही खूप चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा खेळून जरूर आलात. पालघरला रिप्रेझेंट करत असता. या स्पर्धेबद्दल या आयोजकांना ऊर्जा देणारे तुमचे 2 शब्द महत्त्वाचे असतील. नक्कीच ही टुर्नामेंट खूप चांगली होते. दरवर्षी ही टुर्नामेंट मी खेळतो. कधी एक गाव कधी ओपन. पण मजा येते. इकडचा जो पब्लिक आहे ज्याचा पब्लिकचा जो सपोर्ट भेटतो खूप मजा येते मॅच खेळायला. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ वाकळण महाराष्ट्राचा बुलंद आवाज ओमकार शेट्टे सरांना आपण ऐकणार आहोत मायक्रोफोनवरती. थँक्यू. थँक्यू सो मच कौशिक राऊत. ऑनलाईन आपल्यासोबत ते जोडलेत जे मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडनं शिवनेरी चषकासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं करूया आपण स्वागत. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता आवाज आपण ऐकलात आमचे समालोचक मित्र उत्कर्ष पाटील आणि त्यांचं करूयात या ठिकाणी आपण विशेष कौतुक. फार सुंदर समालोचन या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं उत्कर्ष पाटील यांचं. आणि आपण आता जाऊयात चालू सामन्याकडे. आयुष्य छान
थोडं लहान आहे, रडतोस का वेड्या लढण्यास शान आहे. काटा ती फुलांची झुलती कमान आहे, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान. जगणं निरर्थक म्हणतो तो इथे बैमान आहे. सुखासाठी इथेच हसावं लागतं, इथेच रडावं लागतं, कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. नमस्कार सफाळेकर, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. शिवनेरी चषक 7वी रात्र, सेकंड राऊंडची पहिली मॅच. सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. टीम अतुल 11. रनचेस 53 धावायचं, 53चं रनचेस मैदानावरती पार करायचं आहे. खूप सुंदर बॅटिंग केली वीर तानाजी पारगाव या टीमनं. वीर तानाजी पारगाव या नावामध्ये खूप काही आहे. वीर तानाजी, त्याचा उभा संघर्ष स्वराज्यासाठी आपण अनुभवलाय. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे, आणि सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. टीमचा कॅप्टन महेश राऊत आणि गुजरातचा सितारा आर्यन कांबळे मैदानावरती दाखल झाला. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. एक अतिशय चांगला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. वीर तानाजी सिनेमा तुम्ही पाहिला ना, त्यामध्ये तानाजी मालुसरेचं एक वाक्य आहे, लोग वसीयत में बहुत कुछ छोड़ जाते हैं, मैं तेरे लिए कर्ज छोड़कर जा रहा हूं. आणि या मॅच मध्ये ना आता वीर तानाजी पारगावनं एक कर्ज ठेवलंय बॅटिंग टीम साठी 53 धावेचं. आणि या 53 धावा मैदानावरती बनतील का? उदयभानासमोर तानाजी मालुसरेने केलेला संघर्ष स्वराज्याच्या इतिहासाची आजही साक्ष देतो. गडाला पण सिंह गेला आहे, छत्रपती शिवाजीराजांचे उद्गार याच योद्ध्यासाठी आले. नरवीर तानाजी मालुसरे जवळ मॅच मध्ये. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा मैदानावरती आहे. व्यासपीठावरती विराथन नांदगडीपाडा आणि पूर्ण हा महिला वर्ग सध्या मॅच एन्जॉय करतोय, त्या सगळ्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि जाऊयात मॅच मध्ये. सगळ्यांच्या वतीनं दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल टप्पा पडला, चालला यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होती या त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडून सुरुवात झाली आहे सेकंड राऊंडची पहिली मॅच. 53चं रनचेस. कोण जिंकेल आज सामना? आज अनेक सारे उलटफेर. आज कुणाला हसताना कुणाला रडताना तुम्ही पाहणार आहात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संतोष जाधव. आणि पहिल्या मॅच मध्ये संतोष जाधवनं काय केलं? 2 षटकं टाकली, 4 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स काढले. तो संतोष जाधव बॉलिंग ट्रॅक वरती तयार. शिवनेरी म्हटलं ना की सोनेरी पर्व आहे. प्रत्येक स्पर्धा अनेक वर्ष लागतात एक मोठं नाव कमवायला. शिवनेरी चषकानं 5 वर्षाच्या प्रवासात जे काही केलंय, आज विराथने गाव जगाच्या पाठीवरती प्रसिद्ध आहे. त्याचं कारण इथला शिवनेरी चषक. मिस टायमिंग, बॉल हवेत, सोहेल अन्सारी डाऊन इन द बॉल, थिपला त्यानं जेल राहील ना, आणि फलंदाज होतात बाद. पहिला धक्का मैदानावरती लागलाय आणि विकेट जाती आहे. फलंदाज महेश राऊत बॅक टू डगआउट. हे प्रेक्षक तुम्ही पाहता मस्तपैकी डान्स करतात, एन्जॉय करतात प्रत्येक मोमेंटला. एन्जॉय एव्हरी मोमेंट इन युअर लाईफ. वीर तानाजी पारगावचे ते पाठी राख्यात आणि जबरदस्त जल्लोष सेलिब्रेट त्यांचं त्या ठिकाणी सुरू आहे. थंडीचं क्लायमेट आहे. रोमॅन्टिक सॉंग्स तुम्हाला ऐकायला मिळतील. माहोल अतिशय सुंदर आहे. प्रेम करायचं तर आपल्या आईबाबांवरती करा. प्रेम करायचं तर आपल्या भावा आपल्या बहिणींवरती आपल्या मित्रांवरती करा. सध्याच्या यंग जनरेशनमध्ये ना काळ्या सुसाईड नावाचा ट्रेंड आहे. कदाचित अगदी सहज म्हटलं जातं ना, 4 दिवसाच्या प्रेमासाठी आईबाबाचं प्रेम कधीच विसरू नका. 9 महिने जी आई आपल्याला उदरात वाढवतं, तिला किती वेदना होतील आपण नसल्यानंतर. तिचं आयुष्य किती सेकंदात उद्ध्वस्त होईल. तुम्ही ज्याच्यासाठी हार्ट ब्रोक झाल्यानंतर खूप काही करता, बट त्याला त्याचा फरक पडतो का? या सगळ्या गोष्टी आहेत ना सध्या यंग जनरेशनसाठी इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे ऑलवेज
तुमच्या ड्रीम्सला तुमच्या पॅशनला पूर्ण करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्या कर्तृत्वामुळे आपल्या आई बाबाची मान आयुष्यामध्ये नेहमी उंचच राहिली पाहिजे. संतोष जाधव सध्या ते करतो या मॅच मध्ये. सुपर बॉलिंग त्याची सुरुवात, 2 डॉट टाकलेत, एक विकेट काढली आहे, त्यानंतर एक सिंगल आली आहे, एका सिंगलला स्कोर सुरू झालाय. बॅटिंग ट्रॅक वरती आर्यन कांबळे, गुजरात टेनिस बॉल क्रिकेट मधील डावखुऱ्या हाताचा एक युवा खेळाडू ज्याला गॅप मध्ये फटके खेळण्यासाठी ओळखलं जातं. पॉवर प्ले तोडण्यासाठी आर्यन कांबळे प्रचंड प्रसिद्ध आहे. खोलवा टपाचा बॉल इनसाइड आउट उडवायचं होतं, बाडनपाड मध्ये पडला, कमी गतीने टाकला होता. संतोष जाधव का बॉलिंग करतो, सुपर. फक्त आणि फक्त एकच धाव आतापर्यंत त्यानं खर्च केली आहे आणि संतोष जाधवची गोलंदाजी क्वालिटी है. जो भी हासिल करना हो उसे पाने का हौसला रखो, चाहे कितनी मुश्किलें आए आपके जिंदगी में, कभी हार मत मानो, हौसला रखो और मेहनत करो. सफलता का फल तुम्हें एक दिन जरूर मिलेगा और एक दिन मेहनत आपकी जरूर रंग लाएगी. टप्पा पडल्यानंतर बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातात. इथे येतो डॉट बॉल. षटक संपले मैदानावरती पहिलं. तुमचा बॉयफ्रेंड तुमचा हस्बंड तुमच्यावरती प्रेम करत असेल तर तुमची मेहंदी रंगेल की नाही ते मला माहित नाही, बट तुम्ही जर मेहनत करताय ना तर तुमचं आयुष्य रंगणार. आणि त्या मेहनतीच्या जोरावरती स्वतःला इतकंच सांगा, 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब बदलवण्यासाठी गरजेची आहे 4 अक्षराची मेहनत. ट्राय बट बेबी डोंट क्राय. षटक संपलं पहिलं 1-1. जाऊया डीजे कॅन्डीकडे, एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू मैदानावर. अलीकडच्या काळात या सॉन्ग वरती विमान आकाशामध्ये कमी, प्रत्येकाच्या घरामध्ये जास्त उडतात. 1-1 सध्या हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. अल्केश तयार बॅटिंग ट्रॅक वर. आर्यन त्याच्या सोबतीनं खेळतोय. 2 बॉल 0. फटका फसला, मिस टायमिंग आहे. समोर लॉंग ऑफ, बॉल ट्रॅव्हल होईल का नाही. डाऊन दी बॉल फील्डर, कॅच ड्रॉप जेल सुटलाय, मिळालंय जीवनदान. मी म्हणाल ना या विकेटला या कंडिशन्सला तुमच्याकडे रीड करणारे 2 चांगले बॅटर्स आहेत. प्रणय पाटील तुमच्याकडे, रितेश केणी, बबलू तुमच्याकडे, प्रथमेश आहे. या आयडल कंडिशनचा हे तिन्ही बॅटर फायदा उचलू शकले असते, बट बॅटिंग ऑर्डर मध्ये त्यांना थोडंसं लेट आणणं, तोपर्यंत कदाचित मॅच मध्ये पूर्ण शिरकाव झालेला असावा वीर तानाजी पारगाव संघाचा. त्यामुळे अतुल 11च्या कॅप्टनला हा विचार करावा लागेल. रितेश केणी, प्रणय, प्रथमेश तुमच्याकडे तिन्ही स्लॉगर पिंच हिटर बॅटर्स आहेत. योगेश भोईर खाडी युवासेना उपतालुका प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आलं. या शिवनेरी चषकासाठी ते आर्थिक सहकार्य. थँक्यू सो मच. आपलं मनपूर्वक भोईर दादा आम्ही आभार व्यक्त करतोय. बॉल तयार. स्विच हिटचा फटका सुपर्ब, बट थोडंसं एलिव्हेशन कमी आहे. व्यासपीठावरती नुकतंच काही वेळापूर्वी योगेशदा घरत त्यांचं देखील आगमन झालं. या शिवनेरी ग्रुपच्या पाठीशी नेहमी हे नाव अगदी खंबीरपणे उभे असतं. योगेशदा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 5 धावा धावफलकावरती 5-1 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. चेतन किणी आपल्यासोबत जॉईन होतात. 30 रुपयामध्ये बुलेट कुणाला मिळते तर फक्त चेतनला. लक फॅक्टर असावं त्या भावासारखं. डॉट बॉल ते पर्सेंटेज खूप वाढत चालला, त्यामुळे हा सामना आहे ना आता थोडासा जड वाटू लागला. कारण बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील ते नाव विश्वनाथ जाधव. विश्वनाथ जाधव हे नाव असंच बनलं नाही मित्रांनो, त्यासाठी त्यानं खूप काही परिश्रम केलेत. विश्वनाथ जाधवनं ना भारतातील अनेक स्पर्धा ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळताना गाजवलेत, बट सुरुवातीच्या कठीण काळात आहे ना रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वरती झोपून देखील या खेळाडूंना दिवस काढलेत. आणि म्हणून आज विश्वनाथ जाधव हे नाव भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वात प्रचंड चर्चेत आहे. धानिव या छोट्याशा गावातून येऊन आज विश्वनाथ जाधवनं धानिव गावाचं नाव जगभर नेलं. ग्रामीण क्रिकेटची चर्चा झाली तर भूमी 11 धानिव या नावानं सातत्यानं हा संघ कल्याण, डोंबिवली, रायगड, भिवंडी, बदलापूर, कर्जत, टिटवाळा
या परिसरामध्ये आवर्जून खेळतो आणि विश्वनाथ जाधव वरती प्रचंड प्रेम तिकडचं क्राऊड करतं, कारण तो ऑलराऊंडर, त्याच्याकडे एक सामर्थ्य, क्षमता आणि वीर तानाजी पारगावनं आज असे सितारे निवडून आणलेत. पाहू शकता तुम्ही, पालघरच्या क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी एकाच फ्रेम मध्ये तुम्हाला पाहायला मिळत होते. विश्वनाथ जाधव त्याच्या सोबतीनं होता, हृदेश गरत, हे सध्या पारगावचे पाठीराखे एन्जॉय करताना तुम्हाला पाहायला मिळतात. चला एकदा होऊन जाऊ दे सेलिब्रेट. वी आय बॉस. पाहू शकता तुम्ही, माहोल बनला. शिवनेरी चषक ही स्पर्धा 1 लाखाची जरी असली ना, इथलं क्राऊड ना या स्पर्धेला 5-10 लाखाच्या स्पर्धेपर्यंत घेऊन पोहोचून कधीच गेलाय. आणि नेक्स्ट इयर आवर्जून एक गोष्ट शिवनेरी ग्रुपला मी स्वतः रिक्वेस्ट करेल की या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट एक जर बाईक ऍड झाली अजून मजा येईल. म्हणजे या टुर्नामेंट मधनं विनर्स पण बाहेर पडतील आणि फायनल नाईटला एक बायकर मॅन इथनं बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळेल. अनिल दादा या गोष्टीवरती आवर्जून विचार व्हायला हवा. आणि अनिल दादा किणी जर आपल्या सोबत आहे तर ही गोष्ट काही जास्त महागडी नाही. प्रचंड मोठं दादाचं नेटवर्क आहे आणि दादा बोलला ना तर मग 100% होणार. तिकडनं फिंगर थम्सअप येण्याची वाट आता शिवनेरी ग्रुपला पाहावी लागेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत दादा. आवर्जून या शिवनेरी ग्रुपच्या पाठीशी दादाची खंबीर साथ असते. 7-8 दिवस रात्र एखादी स्पर्धा भरवणं, डे नाईट, त्या स्पर्धेला पूर्ण सकाळच्या पहिल्या बॉल पासून शेवटपर्यंत वेळ देणं हे फार कमी जणांना जमतं. आणि शिवनेरी ग्रुप आपापल्याला जी कामं वाटून दिलेत प्रत्येक जण योग्य पद्धतीने पूर्ण करतो. म्हणून शिवनेरी चषक यशाच्या उंच शिखरावरती आहे. 2 षटकं फक्त 5 आलेत आणि आता 6 ऍड होतील. चालला बॉल ऑन साइडला पूल करत असताना अल्केश हा षटकार खेचतोय. येण्याच्या चान्सेस आपण पाहत होतो की केतनाला तर अजून मजा येईल. सध्या अनेक स्पर्धा सुरू आहेत. ताई पॅकशेत देखील आज भरपूर खेळाडू मिसिंग आहेत. देवगडला सध्या स्पर्धा सुरू आहे. भरपूर सारे प्रोफेशनल प्लस ऑल इंडियन स्टार्स तिकडे खेळतात. तरी देखील आज जे सितारे आलेत ना त्यांना पाहण्यासाठी गर्दी वाढतच चालली आहे. 12 वाजून आपण पाहता 47 मिनिटं झाली आहेत. बट असं वाटतंय ना की सफाळ्याची लोकल थांबली आहे. बट सफाळ्याच्या ऑटोज आहेत ना अजूनही रोडवरती धावतात. प्रेक्षक मैदानावरती वाढतच चालत. प्रचंड प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद म्हणजे शिवनेरी चषक. 17 बॉल 42 मॅच ऑन. बॅटन पॅड मध्ये टाकला होता. चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. ठोकरे खाके भी ना समले ना तो मुसाफिर का नसीब, वरना पत्थरों ने तो अपना फर्ज निभाई दिया था. आयुष्यामध्ये ठेच लागल्यानंतर सुधारायला हवं. तिकडे जर अनेक ठेचा लागत राहिल्या तर मग चूक दगडाची नाही माणसाची आहे. समोर एक फार मोठं डोंगर आहे. ते डोंगर आहे ना त्याची ठेच तुम्हाला कधीच लागणार नाही. ठेच तुम्हाला लागेल छोट्या छोट्या दगडांनी. इथे जातीय विकेट. फलंदाज होतं बाद. स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपण पाहिलं अल्केशचं. आणि फलंदाज या ठिकाणी होतात बाद. धक्का लागलाय मैदानावरती दुसरा. कम ऑन कॅन्डी. कसा सोसाट सुटला वारा. नवरा पाहिजे गोरा गोरा. राज इरमाळीच्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालेलं हे सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. पायल पाटील, परेश म्हात्रे ज्यांनी कास्ट केलं आणि सुपरली हे सॉन्ग ट्रेंडिंग राहिलं. बट त्यानंतर अजून एक सॉन्ग आलं, नवरा पाहिजे गोरा गोरा मग काळ्या पोरांनी जायचं कुठे. मागचे 4 दिवस आहे ना मृदुलचे फॅन खूप खुश असतील. 4 दिवस कंटिन्यू तो शिवनेरी चषक खेळतोय. ग्रामीण फॉर्मॅट, त्यानंतर पालघर वसई फॉर्मॅट, त्यानंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये तो परत आलाय. आणि बायकर मॅन आहे ज्याच्या नावावरती एक प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट मोटर बाईक आहे.
पहिलाच बॉल फटका चांगला आहे, चाललाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एडवनचा ब्रँड पहिल्याच बॉल वरती ठोकतोय. एडवन ब्रँडेड कडक क्वालिटी 6. देखोगे मुश्किलें हजार आएंगी, सपना एक देखोगे मुश्किलें हजार आएंगी, लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी. कारण अजून ट्रॉफीला टच नाही केलं मृदुलनं, अजून एक लगवायचा होता. आता फटका फसलाय. एडवनचा स्टार परतेल का माघारी नाही. कॅच झालीये ड्रॉप, झेल सुटलाय, मिळाले धावा 2. हाय ना कॅरन पोलॉट अँड्रे रसल पेक्षा कमी नाहीये मित्रांनो. या स्टेजला जसं कॅरेबियन प्लेयरला मॅच फिनिश करायला आवडतं, फलंदाज मृदुलला देखील आवडतं. 2 बॉल मध्ये 8 केले, त्याला दिलेलं जीवनदान कधीही कधीही मॅच मध्ये कलाटणी आणू शकतं. चांगली चालली आहे मॅच. 13 चेंडू 34 हा महत्वाचा बॉल. 13 बॉल 34 ची गरज. ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. एक सिंगल घेतली आहे, सेकंडचा कॉल. असं वाटलं होतं मला की मृदुल स्ट्राईक ठेवेल, जिम्मेदारी स्वीकारेल, बट अजूनही वेळ आहे. एक रन देखील इच एंड एवरी रन इंपॉर्टंट है. 12 बॉल का खेल बाकी है. अपने हौसलों को जिद्दी करके आया हूँ, हारूंगा नहीं, अब ख्वाबों को हकीकत में बदलने आया हूँ. आज हे जे टीम सांगेल ना ती टीम सुपर 7 ला टच करेल आणि उद्या फाइट करेल. एंजल स्टार रावळे या टीमला व्यावसायिक संघ फाइट करताना, आणि एंजल स्टार रावळे 2 आयकॉन घेऊ शकते. आणि एंजल स्टार रावळे म्हटलं की अजयदादा भोईर, प्राणदादा भोईर, हरेश्वरदादा किणी त्यांची टीम आहे. म्हणजे उद्या भारत विश्वातील 2 मोठे आयकॉन्स येतील इतकं तर कन्फर्म आहे. कारण रावळेचा पॅटर्नच वेगळा आहे. टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे 3 ओव्हरमध्ये 21, 12 मध्ये 32 करायच्यात. ड्रिंक ब्रेक सुरू आहे, माहोल बनलाय, प्रेक्षक एन्जॉय करतात. रात्रीचं क्रिकेट आहे, प्रचंड चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. डीजे कॅन्डीला एक संधी देऊयात आणि पुन्हा येऊ मैदानाच्या आत. सगळं रिमिक्स होतं एकाच सॉन्ग मध्ये. अगदी संजू राठोडच्या सगळ्या हायलाइट्स तुम्हाला ऐकायला मिळाल्या. अगदी गरीब घरात जन्माला आलेलं नाव संजू राठोड आपल्या आवाजाच्या जोरावरती आज एक मराठी मुलगा दुबईला जाऊन शो कव्हर करतो. मराठी पाऊल पडते पुढे. अगदी स्ट्रगल आहे ज्याच्या आयुष्यामध्ये ट्रॉल केला जातं ना, त्यानंतर सक्सेस आहे. याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतो. SQRQ ZQ गोलीगत, सूरज चव्हाण आणि बिग बॉस विनर पर्यंतचा त्याचा प्रवास, ते ट्रॉलिंग पर्यंतचा त्याचा आधीचं आयुष्य, हे सगळं बदलताना अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. टप्पा पडला, चाललाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अंपायरचा इशारा आहे तो व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळती आहे आणि समीकरण मैदानावरती बदलत आहे. येणारे 12 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे. प्रज्योत अंभिरे इथे मॅच एन्जॉय करतात. वरोर या गावाला प्रज्योत बिलॉंग करतो, ज्या गावाला टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती प्रज्योतनं आणलं. आणि फार सुंदर आहे वरोर हे गाव, निसर्गाच्या रम्यकुशीमध्ये वसलेलं. अगदी समुद्राच्या किनारपट्टीच्या बाजूलाच वरोरचं सुंदर असं ग्राउंड आहे आणि फार सुंदर क्रिकेट स्पर्धा वरोर प्रीमियर लीग तिकडे रंगते. 11 बॉल 31 ची गरज, कारण आता विकेट गेली आहे. कम ऑन कॅन्डी. सफाईकर वाट पाहतात. रितेश केणी कधी येईल, प्रणय पाटील कधी येईल. या कंडिशन्सला मैदानावरती आता फलंदाजीसाठी आपण पाहताय दाखल झाला न्यू बॅटर मथानेचा स्टार दीपेश चौधरी. आज असं वाटलं होतं की मृदुलनं जर हा सामना जिंकवला तर अमोल भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. खार्डीला जे बिलॉंग करतात त्यांच्याकडनं. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख यूं ही फड़फड़ाते हैं, हौसलों से उड़ान होती है. 11 बॉल 31 धावा.
या ओव्हरमध्ये कमीत कमी 14 पाहिजेत, तर हा सामना बॅलन्स राहील. अन्यथा ही मॅच पुन्हा एकदा टर्न होईल. फिल्डिंग टीम वीर तानाजी पारगाव. 11-31. चांगला बॉल, टप्पा पडला, सरळ चाललाय यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल वाढत चाललेत, मॅच लांब चालली आहे. 10 चेंडू 31. मृदुल रोज येतोय, रोज चांगलं खेळतोय, पण टीम साथ देत नाहीये, टीम साथ देत नाहीये. नो टीम इन दी वर्ल्ड डिपेंड 1 or 2 प्लेयर, ऑलवेज टीम प्ले लाईक अ विन. आणि या चॅम्पियनला साथ मिळत नाही. ते 4 मिळतील का की कॅच ड्रॉप आणि 1 पूर्ण झाली आहे. आता स्ट्राईक फायनली त्याला मिळाली आहे, बट थोडासा वेळ कदाचित जास्त निघून गेलाय का, कारण आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 धावेची गरज आहे. मृदुल उद्या पण खेळू शकतो कदाचित, जर रावळे टीम मध्ये आयकॉन म्हणून तो खेळायला आला, उद्या पण त्याला संधी आहे. म्हणजे कंटिन्यू एकाच टुर्नामेंट मध्ये 5 दिवस खेळण्याचा रेकॉर्ड तो करू शकतो. आणि याचं कारण का, त्याच्यामध्ये क्षमता आहे. या बघूया रावळे उद्या कुणावरती विश्वास ठेवते, कोण उद्या आयकॉन्स येतात. 9 चेंडू 30 धावेची गरज. काय क्रिकेट खेळला या टुर्नामेंट मध्ये, सगळ्याच टीम्स खूप सुंदर कामगिरी सर्वांनी केली आहे. आणि उद्याच्या मॅचेस अगदी आपण एक नजर टाकूयात. क्वालिफायर टीम ज्या होत्या ना, सुरुवात झाली पहिल्या दिवसामध्ये, आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं जय भवानी जलसार, तदनंतर चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द आला, जय भवानी दांडाखाडी आली, एंजल स्टार रावळे, 311 संतोष भुवन, ध्रुव 11 सातपाडी, आणि आज कोण येते ते पाहायचं. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. आता मॅच लांब चालली आहे. आता ना हे 53चं लक्ष थोडंसं कसं थांबवलं जाईल तो प्रयत्न मैदानावरती केला जातोय. प्रणयचा पहिला षटक, धावा आल्या होत्या फक्त 10, त्यानंतर 20 धावा खर्च केल्या मृदुलनं ओव्हर नंबर आपण पाहिलं 2 मध्ये, त्यामुळे 53 बनले. त्यानंतर मीतनं टाकलं षटक तिसरं, त्यानं खर्च केला 9, मीतनं टाकलं 5वं, त्यानं खर्च केला 7. पण ज्या मृदुलच्या ओव्हरमध्ये 20 आल्या त्या खूप महागड्या पडल्या. आणि आता समीकरण देखील बाकी राहिला. 6 चेंडू आणि 30 धावा, 6 बॉल 30ची गरज आहे. चला फास्ट खेळा, वेळ जास्त झाला अंपास, फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. 2 मिनिटं एक्स्ट्रा वापरली आहेत, त्यामुळे फक्त 4च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. आणि आता हे पारगाव सेलिब्रेट करत असताना कदाचित एखादा साऊंड तिकडे लावून सोडला ना तर अजून खतरनाक मजाल. थोडस इथनं पारगाव लांब आहे, अन्यथा ते पण आलं असतं. बॉल बाकी आहेत, 6 रन बाकी आहेत मैदानावरती. 30. फास्ट खेळा प्लीज, कारण 12:57 झाली आहेत. यानंतर अजून 2 मॅच आपल्याला कव्हर करायच्या आहेत. नेक्स्ट मॅच टॉस झालाय आणि लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. ताई पॅकर पालघर वर्सेस पालघर स्पोर्ट्स, अजून एक मोठा सामना. ताई पॅकर्सला आज JR स्पोर्ट्स OV11 खूप चांगल्या प्रकारे फाईट दिली. अतिशय दर्जेदार क्रिकेट. रवी गुप्ताचं सुपर ओव्हरमध्ये त्यानं मारलेला षटकार, चौकार आणि मनाचं सोडलेला झेल, तदनंतर आलेला एक क्वालिटी 6 आणि सेलिब्रेशन ताई पॅकर्सचं. ऑन साईडला बॉल चालला लॉंग दी कापत डीप मध्ये आणि एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होती. 5 चेंडू बाकी आहेत, 29 करायच्यात. चेस करताना 6 बॉल 30 धावेमधनं 5 बॉल ज्यावेळी 28ची गरज होती. मानकोलीच्या एक युवा खेळाडूला अंडर-24 बिग बॅश मध्ये तुम्ही पाहिलं असेल, वैभव माईनं तो कारनामा केला. MS11 सातपाडीच्या विरुद्ध तो कारनामा त्यानं केला होता. ऑल इंडियन आयकॉन समोर. खेळाडूचं नाव आपण नाही घेणार, बट वैभव माईनं जी बॅटिंग केली होती ती क्लास होती, एक्स्ट्रॉर्डिनरी होती. कदाचित तो दिवस त्या गोलंदाजासाठी खराब नाही तर फलंदाजासाठी चांगला होता. जितके चांगले टाकले तितके सगळे मारले होते. वैभव माईनं चेस करत असताना 4 बॉल 29ची आता गरज आहे. रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मुकेश ठाकूर बुमबुमला आम्ही पाहिलं होतं 5 बॉल 5 षटकार मारून मॅच जिंकून देताना. इथे फटका समोर, लॉंग ऑफ, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, टिपलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद, विकेट जातीय.
मैदानावरती येत आहेत जगदीश. सरावलीचा जगदीश मॉर्केल बॅटिंग ट्रॅक वरती आला. रॉकी ग्रुप जी या विभागातील एक लोकप्रिय आणि भव्य दिव्य स्पर्धा, सफाळ्याचा वर्ल्ड कप म्हणून रॉकी दादाच्या रॉकी ट्रॉफीची ओळख आहे. त्या स्पर्धेतली प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट बाईक आहे मॉर्केलच्या नावावरती. 3 बॉल 29, थोडा आता उशीरच झाला. 3 चेंडू 29. बॉल तयार बॉलिंग मार्क वर. 3 बॉल 29 धावा. एकतर्फा झाला सामना. मॉर्केलचा पहिला वार खाली गेलाय आणि परफेक्ट प्लम फलंदाज बाद जातीय विकेट. समीर दादाचा फिटनेस पाहिला ना अर्नोल्ड पण बोलेल की मी बॉडी बिल्डिंग सोडून देतो. आणि ऑलरेडी रेस्ट इन पेस. कडक डान्स होता समीर दादा. परत एकदा झाला पाहिजे सॉन्ग. 2 बॉल अजून 29 बाकी आहेत. चांगला बॉल टप्पा पडला, चालला एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. आणि अंतिम बॉल. चला टीम ताई पॅकर्स आणि पालघर स्पोर्ट्स, किरण दादा रिक्वेस्ट लगेचच मैदानावरती आपल्याला उतरायचं. एक्स्ट्रा वेळ अजिबात दोन्ही टीम घेऊ नका. पंकज दादा पूर्ण स्क्वॉड घेऊन लगेच मैदानावरती सज्ज राहायचं. आणि जिंकला हा सामना टीम वीर तानाजी पारगाव. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. चला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय आणि सामनावीराचा पुरस्कार या मॅचचा जातोय तो म्हणजेच भार्गवला. आणि